उपयोजित इतिहास म्हणजे वर्तमान काळात येणारी आव्हानं, समस्या, संकट याच्यासाठी उपाययोजना करणं आणि भविष्य काळामध्ये आपल्या जीवनाचा आयुष्याचा विकास करण्यासाठी, सर्वसामान्य लोकांचं आयुष्यमान सुधारण्यासाठी दिशादर्शक म्हणून त्याचा वापर करणं, याला म्हणायचं उपयोजित इतिहास. आपल्या जीवनाशी त्याची नाळ जोडणं. थोडक्यात आपल्या भाषेत सांगता आलं पाहिजे. इतिहासामध्ये पुस्तकामध्ये तर दिलेलं आहे जनासाठी हिस्ट्री, पब्लिक हिस्ट्री वगैरे वगैरे, पण हे शब्द नक्की काय आहेत आपल्याला समजलं पाहिजे ना. जनासाठी इतिहास म्हणजे काय, आपल्या वर्तमान काळामध्ये आपलं दैनंदिन जीवन आहे त्यामध्ये त्याची उपयुक्तता वाढवणं, भविष्यकाळासाठी दिशादर्शक म्हणून त्याचा उपयोग करून घेणं आणि सर्वसामान्य लोकांचं आयुष्यमान सुधारणं, सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यात त्याचा उपयोग करणं, याला म्हणायचं उपयोजित इतिहास. ओके. आता बघा, उपयोजित इतिहासाचे क्षेत्र जे आहे त्या उपयोजित इतिहासाच्या क्षेत्रामध्ये अनेक तज्ज्ञ आणि अनेक विचारवंत, अनेक इतिहासकार म्हणा, त्याचबरोबर सर्वसामान्य लोक जे आहेत त्या सर्वसामान्य लोकांना सुद्धा त्यामध्ये समाविष्ट करून घेण्यात येतं. म्हणजे इतिहासकार आले, विचारवंत आले, अभ्यास करणारे विद्यार्थी आले आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वसामान्य लोकांना त्यामध्ये सामावून घेतलं जातं. सर्वसामान्य म्हणजे जनासाठी म्हणजे सर्वसामान्य लोकांसाठी. सर्वसामान्य लोकांचा त्यांच्या जीवनाचा म्हणा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून, वेगवेगळ्या अंगाने म्हणा अभ्यास केला जातो उपयोजित इतिहासामध्ये. ते इतिहासकार वेगवेगळ्या दृष्टिकोनातून, वेगवेगळ्या अंगाने सर्वसामान्य लोकांचं जीवन जे आहे त्या जीवनाचा अभ्यास करत असतात. आणि तो अभ्यास करण्यासाठी मग एखादी इन्स्टिट्यूट, एखादं विद्यापीठ, एखादं संग्रहालय, एखादं प्राचीन स्थळ या वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी देऊन त्या ठिकाणी घडलेल्या ज्या घटना असतात त्या घटना संग्रहित केल्या जातात. समजा आपण एखाद्या ठिकाणाला पर्यटक म्हणून भेट द्यायला गेलो आणि तिथं गेल्यानंतर पर्यटनामध्ये आपण भाग घेतला, तिथं गेल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या इतिहासातील त्या घडलेल्या घटनांबद्दल माहिती दिली जाते. आता ती जी माहिती आहे ना ती माहिती त्या काळच्या लोकांच्या संस्कृतीशी जोडलेली असते, त्या काळच्या लोकांच्या वेगवेगळ्या जीवनशैलीशी जोडलेली असते. विविध अंग असतात त्या माहितीला. इतिहासातली ही माहिती आपण घेऊन येतो पर्यटक म्हणून गेल्यानंतर, एखाद्या स्थळाला भेट द्यायला गेल्यानंतर, आणि पुन्हा घेऊन आल्यानंतर त्या घटना कशा घडल्या असतील, त्या घटनांचा आपल्या जीवनामध्ये काय उपयोग आहे का याचं प्रयोजन पाहतो. आपणाला येणाऱ्या समस्या या घटनांवरून आपण त्याचा काही बोध घेऊ शकतो का. पर्यटनामुळे लोकांमध्ये इतिहासासंबंधीची आवड ही हळूहळू वाढीच लागते आणि लोक हळूहळू काय होतात माहिती आहे, इतिहासाकडे आकृष्ट होत जातात, इतिहासाकडे आकर्षित होत जातात. आणि म्हणून एखाद्या ऐतिहासिक स्थळाला भेट देणं, त्या ठिकाणचा अभ्यास करणं, त्या संस्कृतीशी आपली संस्कृती मिळती जुळती आहे का पाहणं, त्या घडलेल्या घटनांशी आपल्या वर्तमान काळाशी काही संबंध आहे का पाहणं, भविष्यकाळात त्याचा दिशादर्शक म्हणून काय उपयोग होतो का हे पाहणं, यालाच तर उपयोजित इतिहास म्हणतात. आणि जेव्हा आपण पर्यटक म्हणून एखाद्या ऐतिहासिक ठिकाणाला भेट देतो तेव्हा आपल्या मनामध्ये सुद्धा इतिहासाबद्दलची आवड जी आहे ती हळूहळू वाढीस लागते. उपयोजित इतिहासाचं ते सर्वात महत्त्वाचं अंग आहे की लोकांना ना, सर्वसामान्य लोकांना या इतिहासाचं काही पडलेलं नाही. सर्वसामान्य लोकांना या इतिहासाबद्दल आस निर्माण झालेली नाही. ज्या दिवशी घराघरामध्ये इतिहासाचा अभ्यास केला जाईल त्यावेळेला वर्तमान काळातल्या घटना, वर्तमान काळातले संघर्ष, वर्तमान काळातली आव्हानं, वर्तमान काळातली संकट, समस्या सहज सोप्या पद्धतीने सोडवता येतील. कारण तीच आव्हानं, तीच संकट, त्याच समस्या भूतकाळामध्ये सुद्धा लोकांच्या समोर आलेल्या होत्या, पण आपण त्याचा अभ्यास करत नाही. सर्वसामान्य लोक आहेत ना ते त्यापासून दूर गेलेले आहेत. आणि म्हणून पर्यटन हा विषय आता वेगवेगळ्या शासनांसमोर, राज्य शासन, केंद्र शासन, वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्था ज्या असतात त्या संस्था बघा, गड किल्ल्याचं जतन करण्यासाठी वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्था आणि वेगवेगळी मोठमोठी मंडळं काम करत असतात. का करत असतात रे? कारण इतिहासाबद्दल लोकांच्या मनामध्ये आस निर्माण व्हावी, आवड निर्माण व्हावी आणि इतिहासाची नाळ लोकांच्या, सर्वसामान्य जनतेच्या जीवनाशी जोडली जावी.
म्हणून हे पर्यटन वगैरे चालतं. अशा अनेक गोष्टी असतात. एक उदाहरण म्हणून तुमच्या पुस्तकातलं मी तुम्हाला सांगितलं, ते तुम्हाला समजलं पाहिजे. पाठ करायची गरज नाही लागली पाहिजे. पर्यटनाला गेल्यामुळं त्या ठिकाणच्या ऐतिहासिक ठेव्यांचा आपण अभ्यास करतो, आपण माहिती घेत असतो, ते पाहण्यासाठी गेलेलो असतो, त्याचा दैनंदिन जीवनामध्ये आपण उपयोग करत असतो. ज्या दिवशी इतिहास घराघरामध्ये अभ्यासला जाईल त्यावेळी घरातल्या सर्वसामान्य येणारी आव्हानं, समस्या, संकट हे सर्व सोडवली जातील. त्यावरती सहज उपाययोजना करणं शक्य होईल. सरकार सुद्धा अशीच करत असतात. आता करोना काळामध्ये तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो. करोना काळामध्ये म्हणजे इतिहासाचा आत्ता वर्तमान काळामध्ये सद्यस्थितीमध्ये कशा पद्धतीनं उपयोग होतो, उपयुक्त इतिहास किती वर्तमान काळाशी निगडीत असतो ते बघा. आता करोना काळामध्ये अनेक समस्या आपल्या देशापुढे आल्या. तुम्ही त्या रोज ऐकत असाल, बातम्या जर ऐकत असाल तर ऐकत असाल. पहिल्यांदा असं म्हटलं की करोनाची लस आहे ती एकदाच घ्यायची. नंतर असं म्हटलं ती 2दा डोस घ्यावे लागतील, 2 डोस घ्यावे लागतील. पहिल्यांदा म्हटले 2 डोसमधील अंतर 28 दिवसाचं असेल. नंतर म्हटले 42 दिवसाचं असेल. नंतर म्हटले 84 दिवसाचं असेल. नंतर म्हटले 45 वर्षावरील वयातल्या लोकांना फ्री मिळेल, बाकीच्या लोकांना त्याचे पैसे मोजावे लागतील. नंतर आता या आठवड्यात सरकार असं म्हणालं की कुणालाही पैसे मोजावे लागणार नाही, केंद्र सरकार फ्री ऑफ चार्ज तुम्हाला दे. आता बघा, ह्या ज्या वेगवेगळ्या घटना तुम्हाला मी ज्या सांगितल्या त्या घटना अशा का बदलत गेल्या माहीत आहे तुम्हाला? जसा पाठीमागे घडलेल्या घटनांचा, असे साथीचे रोग अनेक आलेले आहेत पाठीमागे. त्यातला देवी एक होता, स्मॉल पॉक्स ज्याला म्हणतात. मग त्या काळी सरकारनं काय काय केलं, कशा उपाययोजना केल्या, त्यावेळेला लोकांच्याकडून पैसे घेतले का फ्री ऑफ कॉस्ट दिली लस, याचा अभ्यास केला गेला. आणि ही जी आव्हानं निर्माण झालेली होती ती हळूहळू सोडवण्यात आली. समजतंय ना तुम्हाला? त्याचा अभ्यास केला. आतापर्यंत भारतामध्ये एकही लसीचा डोस कधी पैसे घेऊन सरकारनं दिलेला नाही. मग तो पोलिओचा असो, नाहीतर स्मॉल पॉक्सचा असो, नाहीतर अजून कशाचा असो, टीबीचा असो, कशाचाही असो. अशा जेव्हा साथीचे रोग आले, अशा समस्या जेव्हा उद्भवल्या, तेव्हा भूतकाळामध्ये अनेक सरकारांनी, जी सरकार आत्तापर्यंत झाली, जे पंतप्रधान झाले, एकाही सरकारनं लोकांच्याकडून, जनांच्याकडून, सामान्य लोकांकडून पैसे घेतले नव्हते. याचा अभ्यास केला गेला आणि या आठवड्यात एक निर्णय आपल्या हिताचा आला. तो असा होता की सर्वांसाठी लस फ्री ऑफ चार्ज केंद्र सरकार देईल. एक उदाहरण सांगितलं. भूतकाळात घडलेल्या घटनांचा अभ्यास करून वर्तमान काळामध्ये आपली समस्या कशी सोडवली जाते. आत्तापर्यंत असं म्हटलेलं होतं की राज्य शासनानं या लसींचं प्रयोजन करावं. आता असं म्हटलं गेलं की नाही, केंद्र शासन सारं बघेल. त्याचा अभ्यास केला गेला, पाठीमागे काय काय घटना घडल्या, मग त्यावेळेला सरकारने कसं तोंड दिलं, त्यावेळेला काय काय अडचणी आल्या, समस्या काय आल्या, आव्हानं काय समोर उभी राहिली, त्यावर काय उपाययोजना केल्या. मग हेच तर मी सांगतोय, उपयोजित इतिहास हेच सांगतो. उपयोजित इतिहास हे सांगतो की भूतकाळात घडलेल्या घटना या वर्तमान काळाशी जोडलेल्या असतात आणि भविष्य काळामध्ये त्या दिशादर्शक असतात. यालाच तर उपयोजित इतिहास म्हणतात. मग हे उपयोजित इतिहास प्रत्येक लोकांनी अंगीकारला पाहिजे. लोक त्याच्या जवळ गेले पाहिजे, त्याची आवड निर्माण झाली पाहिजे. म्हणून ह्या साऱ्या गोष्टी विद्यापीठामध्ये हा इतिहास शिकवला जातो. उपयोजित इतिहासाचं प्रयोजन केलं जातं. त्यांच्यामध्ये आवड निर्माण व्हावी यासाठी पर्यटन स्थळं त्यांना दर्जा दिला जातो, त्यांचा विकास केला जातो आणि लोकांच्यापर्यंत त्यांची माहिती पोहोचवली जाते. समाजामध्ये इतिहासाची जाणीव निर्माण होण्यासाठी या साऱ्या गोष्टी प्रकर्षाने केल्या जातात. प्राचीन स्थळांचं जतन केलं जातं, त्यांचं संवर्धन केलं जातं. त्यासाठी वेगवेगळे प्रकल्प राबवले जातात. त्यासाठी प्रकल्प माध्यमं काम करत असतात आणि त्यामध्ये सर्वसामान्य लोक, इतिहासकार, संशोधक, विचारवंत, अभ्यास करणारे विद्यार्थी आणि जनसामान्य लोकसुद्धा भाग घेत असतात. मला वाटतं कळालं असेल इतकं सांगितल्यानंतर उपयोजित इतिहास. उपयोजित इतिहास म्हणजे थोडक्यात ऐकताय ना बाळांनो, एवढं झाल्यानंतर इतिहास संपूर्ण म्हणजे उपयोजित इतिहासाचं लेसन संपून झाल्यानंतर असं नको व्हायला, उपयोजित इतिहास म्हणजे काय कुणाला येत नाही. उपयोजित इतिहास म्हणजे उपयुक्त इतिहास. म्हणजे माझ्या जीवनासाठी इतिहासाचा काय उपयोग आहे, माझ्या जीवनात इतिहास पैसा मिळवून देऊ शकतो का, माझ्या उदरनिर्वाहाचं साधन बनू शकतो का, माझ्या समोर येणारी आव्हानं सोडवू शकतो का, माझ्या समोर येणाऱ्या दररोजच्या समस्या सोडवू शकतो का, त्यावरती काय मी उपाययोजना करू शकतो का, भविष्य काळामध्ये अनेक घटना माझ्या आयुष्याशी निगडीत असणार आहेत, त्यामध्ये काही दिशादर्शक मार्गदर्शक ठरू शकतो का, याचा अभ्यास म्हणजे उपयोजित इतिहास.
म्हणजे माझ्यासाठी त्याचा काय उपयोग होतो. सर्वसामान्य लोक, माझ्यासाठी म्हणजे वैयक्तिक एकट्यासाठी नव्हे, सर्वसामान्य लोकांसाठी, जनांसाठी, पब्लिकसाठी त्याचा काय उपयोग येतो. म्हणून तर त्याला पब्लिक हिस्ट्री म्हणतात, म्हणून तर त्याला जनासाठी इतिहास म्हणायचं. म्हणून तर मी तुम्हाला उदाहरणं दिली. आता भूतकाळात घडलेल्या घटनांचा अभ्यास करून वर्तमान काळातील आव्हानावरती मात करायची, वर्तमान काळामध्ये तयार झालेली आव्हानं त्यावरती उपाययोजना करायच्या. समजते तुम्हाला. भविष्यामध्ये सुद्धा दिशादर्शक म्हणून याचा अशाच पद्धती, समजा उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला, अशाच पद्धतीची आता करोनाची साथ आली, तशाच पद्धतीची साथ जर भविष्यात आली तर काय होईल रे, कोण सांगेल. ही आता करोनाची साथ आली, 2 वर्ष आपण लॉकडाऊनमध्ये गेलो, लोक 2 वर्ष वेगवेगळे अनुभव आले, वेगवेगळ्या गोष्टी आपण ऐकल्या त्याबद्दल, साथीच्या रोगांबद्दल, कोणती काळजी घ्यायची ऐकली. अशाच पद्धतीची साथ जर भविष्य काळामध्ये पुढे लोकांना आली तर काय केलं जाईल रे. सांगा बघू, काय केलं जाईल, कोण सांगेल. भविष्य काळामध्ये अशी एखादी समस्या उद्भवली, असा एखादा साथीचा रोग आपल्या समोर आला, काय केलं जाईल, कोण सांगेल. चला पटपट. नाही सांगता येणार, कुणालाच नाही सांगता येणार. मी उदाहरण सुद्धा सांगितलं. मागच्या घटना घडल्यानंतर आपल्याला, आता समजा करोना त्या काळात आपल्याला जे अनुभव आले, अशीच जर घटना पुढे भविष्यात घडली तर आपण त्या अनुभवावरून त्या साथीच्या रोगाला कसं डील करायचं यासाठी मार्गदर्शन घेऊ ना, अभ्यास करू ना, का नाही. कोरोना जेव्हा आला तेव्हा काय केलं, आता वेगळा रोग आलाय, काय करता येईल, काही दिशा मिळेल का, आपणाला मार्गदर्शन होईल का, याचा अभ्यास करून आपण पुढे वाटचाल करू. त्यालाच म्हणतात दिशादर्शक, मार्गदर्शक. काय म्हणायचं, 2 गोष्टी मी सांगितल्या, उपाययोजना, वेगवेगळ्या समस्या आव्हानावरती उपाययोजना, आणि भविष्य काळासाठी म्हणजे वर्तमान काळात उपाययोजना आणि भविष्य काळासाठी मार्गदर्शक. अशा पद्धतीचा इतिहास म्हणजे उपयोजित इतिहास. इथं उपयोजित इतिहासाची व्याख्या संपते. उपयोजित इतिहास म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं. आता आपल्याला पाहायचं आहे उपयोजित इतिहास आणि वेगवेगळ्या विषयामधलं संशोधन. मग ते तत्त्वज्ञान असेल, वेगवेगळ्या कला असतील, जवळजवळ 7 विषय आपल्याला दिलेले आहेत. वेगवेगळी व्यवस्थापनं असतील, ज्ञानशास्त्र असतील, तंत्रज्ञान असेल, विज्ञान असेल, व्यापार असेल, उद्योगधंदे असतील, असे वेगवेगळे घटक आपल्याला यामध्ये आता अभ्यासायचे आहे. वेगवेगळे संशोधन पद्धती आपल्याला अभ्यासायचे आहे. बघा, इतिहास भूतकाळात घडून गेलेल्या घटनांशी निगडीत असतो किंवा संबंधित असतो. हे तरी आपल्या आता स्मृतीपटलावरती कोरून ठेवलं पाहिजे. आपण अनेक वेळा असं पाहिलेलं आहे, इतिहास म्हणजे काय हे आपण वारंवार पाहत आलेलो आहे. आता आपल्याला इतिहास म्हणजे काय विचारल्यानंतर गप्प बसायची वेळ आपल्यावरती येऊ नये. इतिहास म्हणजे भूतकाळात घडून गेलेल्या घटना. इतिहास हा विषय भूतकाळात घडून घेतलेल्या घटनांशी संबंधित असतो आणि त्याचा वर्तमान काळाशी आणि भविष्य काळाशी संबंध असतो. वर्तमान काळात निर्माण होणारी आव्हानं, त्यावरती केलेल्या जाणाऱ्या उपाययोजना आणि भविष्य काळामध्ये दिशादर्शकपणा किंवा मार्गदर्शक तो ठरू शकतो इतिहास. त्याला उपयोजित इतिहास म्हणतात. आता वर्तमान काळात दिसणाऱ्या मानवी जीवनाची जी घडण आहे, आपलं जे वर्तमान काळातलं जीवन आहे ते जीवन आणि त्या जीवनाची घडण जी आहे ही इतिहासातल्या घटनांवरच आधारलेली असते, घटनावर अवलंबून असते. इतिहासात काय घडलं त्याचा अभ्यास केला जातो आणि पुढे त्यामध्ये सुधारणा केल्या जातात, विकास केला जातो, प्रगती केली जाते. आणि म्हणून या ज्या घटना असतात, राजकारण, सामाजिक, धार्मिक, संघटन, तत्वज्ञान, तंत्रज्ञान, विज्ञान, कला, उद्योग, व्यापार, अनेक घटक असतात. तुमच्या पुस्तकात सारे देणं शक्य नसतं. तर या साऱ्या घटकांवरती याचा परिणाम काय होतो हे आपल्याला या लेसनमध्ये बघायचं आहे. या विविध क्षेत्रामध्ये या इतिहासामध्ये घडलेल्या घटना त्यांचा अभ्यास करायचा आणि या क्षेत्रामध्ये भविष्यामध्ये प्रगती कशा पद्धतीनं करता येईल हे पाहायचं. यालाच म्हणायचं प्रत्यक्ष इतिहासाचा वापर करणं. प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्ञान संचय करत असताना प्रत्येक क्षेत्राशी निगडीत असा एक इतिहास असतो. म्हणजे कलेशी निगडीत एक इतिहास असतो, व्यापाराशी निगडीत एक इतिहास असतो, उद्योगधंद्याशी निगडीत एक इतिहास असतो, तंत्रज्ञानाशी निगडीत एक इतिहास असतो, तत्वज्ञानाशी निगडीत एक इतिहास असतो, व्यवस्थापनाशी निगडीत एक इतिहास असतो, क्लासशी निगडीत एक इतिहास असतो, शाळेशी निगडीत एक इतिहास असतो, कुटुंब संस्थेशी निगडीत एक इतिहास असतो. प्रत्येक गोष्टीशी निगडीत एक इतिहास असतोच. बारीक सारीक गोष्टीला सुद्धा इतिहास असतो. वेगवेगळ्या या ज्या शाखा असतात, वेगवेगळे विषय असतात, त्या वेगवेगळी क्षेत्र असतात, त्या क्षेत्रामध्ये ज्ञानसंचय स्वतंत्रपणे केला जातो. त्यालाच तर इतिहास असं म्हणतात. कलेचा इतिहास म्हणजे कलेचं ज्ञान, भूतकाळातली कला.
मग वर्तमान काळात ती कशी विकसित झालेली आहे, अजून तिचा विकास भविष्य काळामध्ये कसा करता येईल याचा वेध घ्यायचा, यालाच उपयोजित इतिहास असं म्हणायचं. ओके. तर प्रत्येक क्षेत्र आणि त्या क्षेत्रामध्ये हे ज्ञानसंचय केलं जातं. त्याचा एक स्वतंत्र इतिहास असतो. त्या त्या क्षेत्रामध्ये वाटचाल करत असताना, त्या त्या क्षेत्रामध्ये विकास करत असताना, प्रगती करत असताना आपणाला दिशादर्शक ठरणारा इतिहास हा उपयोजित इतिहास असतो. आपल्याला दिशा दिसली पाहिजे ना, दिशा मिळाली पाहिजे, मार्गदर्शन मिळालं पाहिजे. त्या ज्ञानसंचयाच्या स्थितीवरच ते अवलंबून असतं. म्हणजे कलेचा इतिहास आपल्याला जेव्हा अभ्यासायचा असतो, वर्तमान काळातली कला किंवा व्यवस्थापन आपल्याला अभ्यासायचं असतं, तंत्रज्ञान तत्त्वज्ञान आपल्याला अभ्यासायचं असतं, तेव्हा आपण भूतकाळातलं तत्त्वज्ञान, तंत्रज्ञान, कला, व्यवस्थापन पाहतो. त्याचा अगोदर अभ्यास केला जातो आणि मग पुढे दिशादर्शक म्हणून त्याचा उपयोग करून पुढे अभ्यास करत जातो. या ज्ञानसंचयाच्या स्थितीवरती या इतिहासाचा अभ्यास अवलंबून असतो. त्याच्या अनुषंगाने अनेक विषयाच्या संशोधनात इतिहासाची संशोधन पद्धती उपयुक्त ठरत असते. आता आपल्याला एक 7 विषय दिलेले आहेत. ते विषय आपण एक एक करून अभ्यासणार आहोत. पहिला जो विषय आहे तो म्हणजे तत्त्वज्ञान. म्हणजे तत्त्वज्ञानाचा इतिहास काय आहे, तत्त्वज्ञान हे उपयोजित इतिहासामध्ये येतं का, तत्त्वज्ञान हे वर्तमान काळामध्ये कसं आहे, भूतकाळामध्ये कसं होतं आणि भविष्यकाळामध्ये दिशादर्शक कसं असेल, अशा वेगवेगळ्या घटका म्हणजेच उपयोजित इतिहास पाहिजे आहे. तत्त्वज्ञानाचा उपयोजित इतिहास. आता हे जे तत्त्वज्ञान आहे, तत्त्वज्ञान म्हणजे काय कळतं की नाही, तत्त्वज्ञान म्हणजे प्रबोधन म्हणा. म्हणजे समाजामध्ये समाजाचं जे तत्त्वज्ञान आहे, सामाजिक मूल्ये ज्याला म्हणतात, ती सामाजिक मूल्य जपण्यासाठी, लोकांच्यामध्ये रुजवण्यासाठी, लोकांचं प्रबोधन करण्यासाठी वेगवेगळे तत्त्वज्ञ म्हणजे विचारवंत म्हणा, तज्ज्ञ लोक म्हणा, हे विचारवंत कार्यरत असतात समाजामध्ये. वेगवेगळ्या तत्त्वज्ञानाच्या ज्या गोष्टी आहेत, उदाहरणार्थ वेगवेगळ्या विचारसरणी असतील, त्या विचारसरणीचे वेगवेगळे उगम असतील. विचारसरणी म्हणजे कळते की नाही, विचारसरणी म्हणजे हिंदूंची एक विचारसरणी आहे, इस्लाम धर्माची एक विचारसरणी आहे, नंतर ख्रिश्चनांची एक विचारसरणी आहे, वेगवेगळ्या विचारसरणी आहेत. पुन्हा कास्टिझम आहे, म्हणजे वेगवेगळ्या जाती जमाती आहेत, त्यांच्या विचारसरणी वेगवेगळ्या आहेत. कोण कुणाला मानतो, कोण कुणाला मानतो, कोण आंबेडकरांना मानतो, कोण ज्योतिबा फुलेंना मानतो, कोण छत्रपतींना मानतो, या वेगवेगळ्या विचारसरणी. आणि त्यांचा जो उगम आहे, त्या उगमापाठीमागे एक वैचारिक परंपरा लपलेली आहे, एक संस्कृती आहे. वेगवेगळे विचार, वेगवेगळ्या विचारांचा वेगवेगळे उगम आणि त्या उगमामागच्या वैचारिक परंपरा, असे 2-3 घटक असतात. म्हणजे उदाहरणं तुम्हाला जर सांगायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराज हे एक व्यक्तिमत्व आहे असं समजा. आता छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारी एक विचारसरणी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक व्यक्तिमत्व आहे, तर त्यांना मानणारी एक विचारसरणी आहे. त्यांचा उगम कशात आहे त्या विचारसरणीचा, ती विचारसरणी आहे ना, त्यालाच तत्त्वज्ञान असं म्हणतात. त्या विचारसरणीचा उगम, त्याची परंपरा आणि त्या विचारसरणीची वाटचाल, यामध्ये म्हणजे ती वाटचाल, ती परंपरा, तो उगम आणि ती विचारसरणी, ओळीनं सांगतो विचारसरणी, उगम, परंपरा आणि वाटचाल, या 4 गोष्टींचा इतिहासामध्ये अभ्यास करायचा. त्या 4ही गोष्टी आपण समजून घ्यायच्या. एखादी तत्त्वज्ञान पद्धती आहे, समजलं, म्हणजे एखादी विचारसरणी आहे. समजा एक विचारसरणी आहे, साधू संत असं सांगतात हिंदू धर्मामध्ये, जे का रंजले गांजले, म्हणजे गोरगरिबांची सेवा हीच ईश्वर सेवा, ही एक विचारसरणी झाली. त्या विचारसरणीचा उगम कशात आहे त्याचा अभ्यास करायचा. ती परंपरा कुठून आलेली आहे त्याचा अभ्यास करायचा. त्या परंपरेनं समाजानं वाटचाल पुढे कशा पद्धतीनं केलेली आहे, त्याचा फायदा झालेला आहे की तोटा झालेला आहे, हे समजून घ्यायचं. म्हणजेच तत्त्वज्ञानाचा इतिहास समजून घ्यायचा, त्याचा उगम, त्याची परंपरा, त्याची वाटचाल. तत्त्वज्ञान म्हणजे विचारसरणी. तत्त्वज्ञान हा शब्द लक्षात ठेवा. वेगवेगळे तत्त्वज्ञ विचारवंत लोक आहेत, त्यांची विचारसरणी मी सांगितलं ना. उदाहरणार्थ महात्मा फुलेंची विचारसरणी वेगळी, लोकमान्य टिळकांची विचारसरणी वेगळी, महात्मा गांधींची विचारसरणी वेगळी, सुभाषचंद्र बोस यांची विचारसरणी वेगळी, समजते ना, नरेंद्र मोदींची विचारसरणी वेगळी. प्रत्येकाची एक विचारसरणी आहे, प्रत्येक जण एक तत्त्वज्ञ आहे असं म्हणा. आणि या विचारसरणीला अनुसरून आपण जातो. आत्तासुद्धा तुम्ही सद्यस्थितीत पाहिलं तर तुम्ही कोण शिवसेनेचे अनुयायी असाल, कोण काँग्रेसचे अनुयायी असाल, कोण BJPचे अनुयायी असाल,
कोण मनसेचे अनुयायी असाल, मनसेची एक विचारसरणी आहे, मराठी बाण आहे, मराठी लोक आहेत, मराठी भाषा आहे, ती टिकली पाहिजे. शिवसेनेची एक विचारसरणी आहे, काँग्रेसची एक विचारसरणी आहे, सर्व धर्मनिरपेक्ष म्हणतात, सेक्युलरिझम म्हणतात. प्रत्येकाची एक विचारसरणी आहे. मग त्या विचारसरणीचा उगम, त्याचा अभ्यास करायचा म्हणजे तत्त्वज्ञानाचा अभ्यास करायचा. त्याचा उगम म्हणजे तत्त्वज्ञानाचा इतिहास, त्याच्या परंपरा अभ्यासायचा म्हणजे तत्त्वज्ञानाच्या इतिहासाचा अभ्यास करायचा, आणि त्यांच्या वाटचालीचा अभ्यास करायचा म्हणजेच तत्त्वज्ञानाचा इतिहास. त्यालाच तत्त्वज्ञानाचा इतिहास असं म्हणतात. तत्त्वज्ञानाचा इतिहास त्यासाठी आपल्याला अभ्यासावा लागतो आणि या 4 टप्प्यातून जातो. वैचारिक सरणी म्हणजे तत्त्वज्ञान, उगम, परंपरा आणि वाटचाल. कळलं असेल तुम्हाला का नाही कळलं? हे आपल्याला समजून घ्यावं लागतं. तत्त्वज्ञान ज्या भाषेतून व्यक्त झालेलं असतं, ती भाषा, त्या भाषेला सुद्धा एक इतिहास असतो. त्या भाषेचा इतिहाससुद्धा आपल्याला समजून घ्यावा लागतो. ती भाषा कोणती आहे, तिचा उगम काय आहे, कुठून आलेले आहे, ती लिपी, ती शिकावी लागते, तिचे उच्चारण, हे सारे त्याचा इतिहास शिकावा लागेल. मग ती भाषा समजेल, मग आपल्याला त्याचा तत्त्वज्ञानाचा इतिहास समजायला मदत होईल. मग त्याचा उगम पाहता येतील, त्या परंपरा पाहता येतील, विचारसरणी वाटचाल पाहता येईल, या साऱ्या गोष्टी पाहता येतील आणि प्रत्यक्ष जीवनामध्ये त्या तत्त्वज्ञानाचा विचार करता येईल. म्हणजेच तत्त्वज्ञान हा एक वैचारिक विषय आहे, इतिहासातला एक विषय आहे. तुम्हाला माहीत नसेल, तत्त्वज्ञानाचं एक फार मोठं मार्केट आहे. म्हणजे आर्थिकदृष्ट्या फार प्रबळ करणारा. तुम्ही आसारामजी बापूंना ऐकलं असेल, तो ऐकलं आहे का तुम्ही अनिरुद्ध बापूंना ऐकलं असेल, तुम्ही गोपाल गौर दासना ऐकलं असेल. हे तत्त्वज्ञ आहेत, कळतंय ना तुम्हाला. धर्मप्रसारक आहेत. शंकराचार्यांना ऐकलं असेल, योगी आदित्यनाथला ऐकलं असेल. तुम्हाला ही नावं जी सांगितली त्यातली किती माहीत आहेत मला माहीत नाही, पण तुम्ही कोणत्या ना कोणत्या तत्त्वज्ञानाशी जोडलेला असाल. काही लोक म्हणतात बघा, जय जय रघुवीर समर्थ असं म्हणतात की नाही. हा एक विचार प्रवाह आहे. रामाचे भक्त आहेत, रामांची विचारसरणी, स्वच्छ जीवन, निर्व्यसनी जीवन, एक पत्नीत्व, एक वचनत्व, हे रामाची वैशिष्ट्य आहेत. ती विचारसरणी आहे. त्या विचारसरणीला मानणारा हा समुदाय, रामदास स्वामींचा हा समुदाय. रामदास स्वामी एक तत्त्वज्ञ आहे. रामदास स्वामी एक विचारसरणी घेऊन आलेले आहेत. त्या विचारसरणीचे एक उगम आहे, परंपरा आहे, वाटचाल आहे, ती कशा पद्धतीनं झालेली आहे. अशा पद्धतीचा तत्त्वज्ञानाला एक विषय आहे, म्हणजे इतिहास आहे, आणि तो इतिहास अभ्यासणं. मग तुम्ही म्हणाले याचा तत्त्वज्ञानाचा आपल्या जीवनात काय उपयोग, असं कदाचित विद्यार्थी म्हणून तुम्हाला वाटेल. मी सांगितलं ना, त्याचं एक मोठं मार्केट आहे. म्हणजे या क्षेत्रात जितका पैसा मिळवलेला आहे लोकांनी, तितका राजकारणातसुद्धा, उद्योगधंद्यामध्ये सुद्धा मिळवलेला नसेल. तुम्ही जर या तत्त्वज्ञ लोकांच्या आणि या विचारसरणी समाजामध्ये रुजवणाऱ्या या लोकांच्या, सत्संगवाल्यांच्या प्रॉपर्टीज वगैरे जर पाहिल्या, या वेगवेगळ्या विचारसरणी आहेत. कोण कृष्णाला मानतं, कोण रामाला मानतं, कोण कशाला मानतं, अशा अनेक विचारसरणी आहेत. आणि ते तत्त्वज्ञान आपल्यापर्यंत पोचवतात. आणि प्रचंड मार्केट आहे, प्रचंड पैसा आहे. तुम्ही सुद्धा उद्यापासून जर तत्त्वज्ञान आणि सभा घ्यायला लागला आणि जर बसलात आणि लोकांना तत्त्वज्ञान सांगायला लागला, तर तुमचे सुद्धा शिष्य तयार होतील, अनुयायी तयार होतील. रोज तुमच्या पायावर डोकं टेकवलं जाईल. प्रचंड पैसा त्यातून कमवता येतो. तत्त्वज्ञानामध्ये सुद्धा करिअर आहे. वेगवेगळे शिकलेले. तुम्ही गोपाळ गौर दास म्हणून एक तत्त्वज्ञ आहे, त्यांचा विचारसरणी बघा, फार पॉझिटिव्ह बोलतात, फार पॉझिटिव्ह ऊर्जा देणारं अशा पद्धतीचं तत्त्वज्ञान विचारसरणी त्यांची आहे. आता अलीकडचे आहे, इंजिनियर आहेत, समजलं, चांगली सर्व्हिस सोडून त्या क्षेत्रामध्ये वळलेले आहेत. प्रचंड पैसा, प्रचंड मार्केट. तत्त्वज्ञान म्हणजे काही साधी गोष्ट नाही. तत्त्वज्ञान तुम्हाला किती कळतं मला माहीत नाही. मला ज्या पद्धतीनं तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल त्या पद्धतीनं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. हे फार मोठं मार्केट आहे, इंडस्ट्री आहे. रामदेवांना तुम्हाला, म्हणजे रामदेवांचं तत्त्वज्ञान माहीत आहे तुम्हाला. स्वामी रामदेव तरी माहीत असतील का नाही? माहीत आहे का बाळांनो? स्वामी रामदेव माहीत आहेत का तुम्हाला? योग गुरु स्वामी रामदेव, ऐकलंय का नाव? आहे योग गुरु स्वामी रामदेव नाव ऐकलंय का बाळांनो? अरे हे मुके आहेत की यांना ऐकायला जात नाही की काय आहे, का मट्ट आहे? अरे गुरु रामदेवांचं नाव ऐकलंय का तुम्ही?
स्वामी रामदेव, योग गुरु रामदेव म्हणतात त्यांना. ऐकलंय का? अरे ऐकलंय का बाळांनो? हां, तर हे जे नाव आहे 2-3 मुलंच बोलत आहेत. बाकीचे काय मट्ट आहेत की डोक्यावर पडले आहेत की काय आवाज येत नाही की काय आहे, नक्की काय आहे ते त्यांचं त्यांनी बघून घ्या. ही बौद्धिक क्षमतेचं म्हणजे दिवाळा आहे. तर असो, बघा, रामदेव स्वामींची 25,000 कोटी रुपयाची उलाढाल आहे. हे एक विचारसरणी घेऊन पुढे चालतात. त्यांची तुम्ही व्याख्यानं पाहिली असतील, त्यांचे सत्संग पाहिले असतील, ऐकले असतील. प्रचंड मोठं मार्केट आहे. तुम्ही असं वाटून घेऊ नका तत्त्वज्ञान आपल्या जीवनात काय उपयोग, तत्त्वज्ञानाचा इतिहास आपण का, तत्त्वज्ञानाचा इतिहास हाच उपयोजित इतिहास. तत्त्वज्ञानाचा इतिहास पाहायचा, त्यामध्ये कोण कोण मोठं झालेलं आहे पाहायचं, आणि त्या दृष्टीने आपल्या जीवनात त्याचा काय उपयोग होईल. ते तत्त्वज्ञान आपलं जीवनमान सुधारण्यासाठी उपयोगाला येईल का, आपण असं तत्त्वज्ञान निर्माण करू शकतो का, जनतेला सांगू शकतो का, जनतेसमोर जाऊ शकतो का. एक विषय झाला. दुसरा विषय आहे विज्ञान. वैज्ञानिक शोध आणि सिद्धांत यांचा कालक्रम. वेगवेगळे वैज्ञानिक शोध लागलेले आहेत, वेगवेगळे सिद्धांत मांडले गेलेले आहेत, म्हणजे नियम मांडले गेलेले आहेत. तुम्ही अनेक नियम पाहिले असतील, न्यूटनचे नियम पाहिले असतील, आर्किमिडीजचा सिद्धांत पाहिला असेल, पाहिला की नाही. तर हे सिद्धांत किंवा हेच तत्त्वज्ञान, हे वेगवेगळे शोध आणि त्याचा कालक्रम आणि त्या शोधामागील परंपरा जी आहे, कारण परंपरा. उदाहरणार्थ एक सांगतो तुम्हाला, एखादी कारण परंपरा सांगतो तुम्हाला. म्हणजे शोध असते ना, ही गरज असते आपली. असे शोध लागत नसतात. म्हणजे वेगवेगळ्या काळामध्ये लागलेले वेगवेगळे शोध जे असतात ना, ते वेगवेगळे शोध, त्याला वेगवेगळी कारणं असतात. म्हणजे आपल्याला उडावं का वाटलं, विमानाचा शोध लावावं का वाटलं, आईन्स्टाईनला आपल्या समोर असणारी ट्यूबलाईट किंवा बल्ब शोधावं का वाटलं, त्याच्या पाठीमागं काहीतरी कारण परंपरा आहे, त्याची साखळी आहे. ते समजून घेणं म्हणजेच विज्ञानाचा अभ्यास करणं, विज्ञानाचा इतिहास पाहणं. त्याला असं का वाटलं की बाबा या उजेडाची गरज आहे, लोकांच्या जीवनामध्ये हा उजेड, प्रकाश निर्माण केला, यंत्र निर्माण केलं, माणसाला गती येईल, माणसाची प्रगती होईल, विकास होईल. माल वाहतूक लोक डोक्यावरून करत होते, बैलगाडीतून करत होते, सायकलवरून करत होते, आता वाहनं आली वेगवेगळी. त्याचं कालक्रम आहे आणि त्याच्या शोधामागचे कारण परंपरा आहे. ही कारण परंपरा पाहिली म्हणजे त्याचा इतिहास पाहिला. त्यासाठी विज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागणार. त्यालाच तर विज्ञानाचा इतिहास म्हणतात. विज्ञान हा एक तत्त्वज्ञान विषय होता, तसा विज्ञान हा एक विषय. आणि विज्ञानामध्ये लागलेले शोध, त्यामधले नियम, त्यामधले सिद्धांत, त्यांचा कालक्रम, त्या शोधामागील कारण परंपरा, हे अभ्यासणं म्हणजेच विज्ञानाच्या इतिहासाचा अभ्यास करणं. आणि हा अभ्यास जेव्हा आपण करतो, गरज ही शोधाची जननी आहे असं म्हणतात. म्हणजे गरजेपोटी हे शोध लागतात. शोध असाच लागत नसतो. काहीतरी अडचण येते म्हणून शोध लागतो, काहीतरी समस्या उद्भवते, काहीतरी आव्हान निर्माण होतं म्हणून शोध लागतो, वेगवेगळी संशोधनं होतात. करोनाची लस आपण काय शोधली असती रे? जर करोनाचा आला नसता तर शोधली नसते. काळानुरूप आपल्याला शोधावं लागलं. आत्तापर्यंतच्या साऱ्या लसी 50-50, 40-40 वर्ष शोधल्या गेल्या. हीच लस का लवकर शोधली गेली? एका वर्षात का संशोधन केलं गेलं? त्याच्या पाठीमागं कारण मीमांसा आहे, कारण परंपरा आहे, त्याचा इतिहास आहे. त्यालाच विज्ञानाचा इतिहास असं म्हणायचं. गरज ही काळाची जननी आहे, गरज ही शोधाची जननी आहे. आणि हे मानवी गरजांची पूर्ती करणारं संशोधन आहे. माणसाची जिज्ञासा आहे, त्या जिज्ञासाचं समाधान करणारी ही गोष्ट आहे विज्ञान. आणि त्याचा अभ्यास केल्यानंतर आपण आपल्या भविष्याच्या जीवनामध्ये, भावी आयुष्यामध्ये, वर्तमान काळातल्या जीवनामध्ये विकास करू शकतो, प्रगती करू शकतो. विज्ञानामध्ये सुद्धा प्रचंड प्रमाणात तुम्ही जर विज्ञान हा विषय हाताळला, तुम्ही विज्ञानाच्या कितीतरी शाखा 10वी नंतर पाहाल. इंजिनिअरिंग पाहाल, इंजिनिअरिंगमध्ये अनेक फॅकल्टी, मेडिकल पाहाल, मेडिकलमध्ये अनेक फॅकल्टी, वेगवेगळी तंत्रज्ञानं, वेगवेगळे मेकॅनिझम, हे वेगवेगळ्या पद्धतीनं पाहाल. त्याचा एक इतिहास आहे, त्याचा इतिहास शिकवला जातो तुम्हाला. विज्ञान शाखेमध्ये विज्ञानाचाच इतिहास शिकवला जातो. प्रत्येक गोष्ट आणि त्या गोष्टीचं वेगवेगळे शोध कसे लागले, हे शोधापाठीमागं कारणं काय होती, त्याची परंपरा काय आहे, या सर्वांचा अभ्यास. म्हणजे तुमची जी जिज्ञासा आहे, तुमच्या मनामध्ये जे अनेक प्रश्न आहेत, त्यांचा शोध घेण्याचं हे काम असतं. आणि त्या जिज्ञासेतून त्या जिज्ञासाचं समाधान करण्यासाठी, इच्छेचं समाधान करण्याच्या या प्रयत्नातून हे वेगवेगळे शोध लागले.
त्यासाठी आधी अस्तित्वात असलेल्या वैज्ञानिक ज्ञानाचा आपण उपयोग केला. त्यासाठी आधी अस्तित्वात असलेलं विज्ञानाविषयीचं ज्ञान आपण पाहिलं, तंत्रज्ञान आपण पाहिलं, विज्ञान कशा पद्धतीनं पुढं गेलं, या क्षेत्रातलं विज्ञान काय सांगतं, संशोधन कुठंपर्यंत आलेलं आहे याचा आपण उपयोग करून गेला आणि त्या पाठीमागील परंपरा पाहिल्या, कालक्रम समजून घेतले, शोध पाहिले, कुणी काम केलेलं आहे पाहिलं, कशा पद्धतीनं ते पाहिलं, त्यामध्ये आलेली आव्हानं पाहिली आणि वर्तमान काळात आणि भविष्यामध्ये त्याचा उपयोग केला. अशा पद्धतीनं हे दोन विषय, एक तत्त्वज्ञान आणि विज्ञान. विज्ञानामध्ये तरी प्रचंड मोठ्या प्रमाणात आपण संशोधन करू शकतो. वेगवेगळ्या स्टेजेसवरती आपण आपल्या उदरनिर्वाहाचं साधन म्हणून त्याचा उपयोग करू शकतो. आपली आर्थिक व्यवस्था जी आहे ती व्यवस्था भागवली जावी यासाठी त्याचा उपयोग करू शकतो. आपल्या आयुष्याशी निगडीत असणारे हे दोन विषय आणि त्याचा इतिहास. म्हणजे प्रत्येक गोष्टीला इतिहास आहे. तुम्हाला सारे देणं शक्य नाही. तुम्हाला 5-6 दिलेले आहे. तत्त्वज्ञान दिलं आहे, विज्ञान दिलं आहे, तंत्रज्ञान दिलं आहे, उद्योगधंदे दिले आहेत, व्यापार दिलेत, व्यवस्थापन दिलेत, कला दिलेत, वेगवेगळ्या ज्ञानशाखा दिलेल्या आहेत. समजते सर्वांना? आता आपण तिसरा विषय पाहूया, तंत्रज्ञान. जसा विज्ञानाला इतिहास असतो, जसा तत्त्वज्ञानाला इतिहास असतो, तसा तंत्रज्ञानाला सुद्धा इतिहास असतो. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळं तंत्रज्ञान विकसित झालेलं असतं. जसं इथं उदाहरणं दिलं आहे बघा तुमच्या पुस्तकामध्ये, कृषी उत्पादन, वेगवेगळ्या वस्तूंचं उत्पादन. आपल्या घरामध्ये तुम्ही ज्या ठिकाणी बसलेला आहात त्याच्या अवतीभोवती पाहिलं तर अनेक वस्तू तुम्हाला दिसतील. तुमच्यासमोर एक मोबाईल असेल, त्या मोबाईलचं एक स्टँड असेल, तिथं पुस्तकं पडलेली असतील, बॅग असेल, टेबल असेल, खुर्ची असेल, रूममध्ये AC असेल, केबल असेल, दिवार असेल, त्या दिवारावरची सिमेंट असेल, टाईल्स असतील, प्लास्टिक पडलेलं असेल, पेपर पडलेला असेल, मी माझ्या पुढच्या वस्तू सांगतोय साऱ्या, लाकूड पडलेलं असेल, काच पडलेली असेल, लॅपटॉप असेल की नाही, रिमोट असेल तुमच्याकडे, अनेक गोष्टी असतील तुमच्याकडे. घर हे वस्तूंचं भांडार आहे. अनेक वस्तू उत्पादन करणं, त्यासाठी कशाची आवश्यकता आहे? तंत्रज्ञानाची. मग या वेगवेगळ्या वस्तू उत्पादित करण्यासाठी तंत्रज्ञानाचा इतिहास आपल्याला पाहावा लागतो. तंत्रज्ञानामध्ये वेगवेगळे उत्पादन, वेगवेगळ्या वस्तूचं उत्पादन, शेतीमधील उत्पादन, स्थापत्यकला, अभियांत्रिकी, या साऱ्या गोष्टी, मी कितीतरी विषय तुम्हाला सांगितले. उदाहरणार्थ आपल्या समोर एक पुस्तक आहे समजा. आपल्या समोर असणारं जे पुस्तक आहे ते तंत्रज्ञानाची निर्मिती आहे, एवढं तरी तुम्हाला कळतच आहे. म्हणजे पुस्तक तयार करण्यासाठी पहिल्यांदा टायपिंग करावं लागेल, टायपिंग मशीन येईल. टायपिंग मशीन हे एक तंत्रज्ञान आहे. मग टायपिंग होईल, मग प्रिंटिंग होईल, प्रिंटिंग मशीन येईल, प्रिंटिंग मशीन एक तंत्रज्ञान आहे. मग ते पुस्तक बाइंडिंगला जाईल, बाइंडिंग मशीनवरती, बाइंडिंग मशीन एक